महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी निवडणुका पार पडल्या आणि महायुतीचे सरकार सत्तेत आले। अनेकांना मंत्रीपद सुद्धा देण्यात आली, परंतु महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या पालकमंत्रीचा तेढा कायमच होता। रायगडातून एकीकडे शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले हे दावा करत होते, तर एकीकडे राष्ट्रवादीतून मंत्री आदिती तटकरेंना पुन्हा पालकमंत्रीपद मिळावं यासाठी हट्ट कायम होता। अखेर काल पालकमंत्रीपदाचं कोडं सुटलंय आणि पालकमंत्रीपदाची माळ पुन्हा मंत्री आदितीताई तटकरे यांच्या गळ्यात पडली। एकीकडे गोगावले गटाचे कार्यकर्ते नाराज असले तरी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवत आणि एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला। त्यांच्या निवडीने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे। रोह्यात त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणाबाजी करत जल्लोष केलाय। महिलांसाठी हा निर्णय प्रेरणादायक ठरल्याचे मत महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। आदिती तटकरे यांच्या निवडीनंतर रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। त्यांनी आदिती तटकरे जिंदाबाद आणि रायगडचा विकास होणारच अशा घोषणा दिल्या। फटाके उडवत मिठाई वाटून समर्थकांनी आनंद व्यक्त केलाय। महिलांसाठी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे महिला कार्यकर्त्या म्हणालेत। आदितीताईंनी महिलांसाठी केलेले कार्य अतुलनीय आहे। त्यांना पालकमंत्री पद दिल्याने महिलांना न्याय मिळण्याची भावना निर्माण झाली आहे, असे रोह्यातील राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्या शांता काळे यांनी सांगितले। माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की रायगड जिल्ह्यातील विकास कामांना आता अधिक गती मिळेल। आदिती तटकरे यांचे नेतृत्व मजबूत आहे आणि त्यांचे विकासाच्या मुद्द्यांवरील काम सर्वश्रुत आहे। त्यांच्या पालकमंत्री पदामुळे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आणि उद्योग क्षेत्राला चालना मिळेल। ज्येष्ठ राष्ट्रवादी कार्यकर्ते नंदुशेठ म्हात्रे यांनी आदिती तटकरे यांची निवड होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानलेत। हा निर्णय फक्त राष्ट्रवादी काँग्रेससाठीच नाही तर रायगडच्या प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा आहे, असे म्हात्रे यांनी सांगितले। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आदिती तटकरे यांची निवड हा महिलांसाठी प्रेरणादायी निर्णय मानला जात आहे। त्यांचे नेतृत्व महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे ठरेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। यावेळी रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विनोद भाऊ पाशीलकर, नेते विजयराव मोरे, गटनेते महेंद्र गुजर, रोहिदास पाशीलकर, राजू शेठ पोकळे, माजी उपनगराध्यक्ष महेश कोल्लटकर, सरपंच अमित मोहिते, युवक अध्यक्ष जयवंतदादा मुंडे, संतोष भोईर, आनंद देशमुख, मयूर पायगुडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। आदिती तटकरे यांच्या निवडीने रायगड जिल्ह्यात विकासाची नवी दिशा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। रोह्यात झालेला जल्लोष त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचा पुरावा आहे। आता जिल्ह्यातील पायाभूत विकास, महिला सक्षमीकरण आणि औद्योगिक प्रगतीला नवा वेग मिळेल अशी आशा सर्वत्र आहे। एक दिवसांपासून आपण येणार तसाच होता आणि काल तो सुटला आणि आपल्या पक्षाच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद घोषित झालं। काय सांगाल? आदिताईंना पालकमंत्रीपद दिल्याबद्दल व मिळाल्याबद्दल सर्वप्रथम मी समस्त रोहा तालुक्याच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे आभार मानेन आणि ताईंना पालकमंत्रीपद दिलं ते योग्यच आहे, कारण त्यांनी महिला व बाल कल्याण मंत्री पद हे अतिशय उत्तम पद्धतीने गेले 2.5 वर्ष सांभाळलेलं आहे। त्यामुळे योग्य पालकमंत्री या रायगड जिल्ह्याला मिळालेला आहे अशी माझी भावना मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्या सर्वांना आभार मानतो आणि ताईंचे, साहेबांचे आणि अनिकेत भाईंचे रोहा तालुक्याच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करत आहे। कुमारी आदितीताई तटकरे या आपल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नेमणूक झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन प्रथमतः। आणि आम्ही ज्या सर्व महिलांनी ग्रुप ग्रामपंचायत वर्षाचे महिला तसेच सदस्य व सर्व पदाधिकाऱ्यांनी याच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतलेली होती व ती मेहनत घेताना आम्हाला नेहमीच एक वाटत होतं की ताईला आपल्या पालकमंत्री पद तर भेटलंच पाहिजे, कारण की तिचा तो हक्कच आहे। आज रायगडसाठी तिने जे जे महिलांसाठी केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला गॅरंटी होती की ताईच आपली पालकमंत्री होणार आहे आणि ती आज झालेली आहे। आमच्या सर्व महिलांकडून तसेच आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व सदस्य
लाडकी बहिणीसाठी आपण आमच्याकडून जे काम करून घेतलेलं होतं ते पण 100% झालेलं आहे सक्सेस. आणि ह्याच्याही पुढे ती आमच्यासाठी बऱ्याचशा योजना तसेच आमच्यासाठी बरेचसे कार्यक्रम ती राबवू शकते ही आम्हाला गॅरंटी आहे. व पुढील वाटचालीसाठी ताईला खूप खूप शुभेच्छा. शिवसत्ता टाइम्ससाठी दीप वायडेकर, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.